किंवा बिलवर रडतोय आणि मी पण रडतीये त्याच्यासोबत, तो जोरात रडतोय तेवढ्याच हमसून हमसून मी रडतीये की मला नाही हँडल करता येत आहे हे सगळं, नाही माझ्याच्यानं जमणार आहे, मी का असे डिसिजन्स घेतले. कारण आता ब्रेक लागणार आपल्या करिअरला, हाच एक पहिला मोठा शॉक असतो. मी कंटिन्यू बिलवाला सांभाळायचे आणि बाकी सगळे मजा करत असायचे. मला ते बघून फार हे वाटायचं की मी का आलीये इथं. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो तुम्ही कायम विचारत असता ते म्हणजे बिलवाला भाऊ बहीण कधी येणार. नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल अमेरिकेचा. आज एका खास विषयाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आजचा व्हिडिओ आहे असं मला म्हणावं असं वाटत नाहीये, कारण या सगळ्या गोष्टीतून मी गेलेली आहे आणि तीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. तर आपला हा जो ही जी सिरीज आहे की तुम्ही कमेंट केलेल्यानुसार मी व्हिडिओज तयार करते, तर त्यातला हा एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे असं मला वाटतं. कारण बऱ्याच जणींनी, माझ्या मैत्रिणींनी ही कमेंट मला केली होती की तुझ्या प्रेग्नन्सीच्या अनुभवांविषयी सांग, पोस्टपार्टम डिप्रेशनविषयी सांग. आजकाल आपल्याला खूप वेळा हे शब्द कानावर पडतात ना, पोस्टपार्टम डिप्रेशन वगैरे वगैरे. तर मला असं वाटतं की मी या सगळ्यातून गेलेले आहे, तर माझा हा प्रवास तुमच्याशी मी शेअर केलाच पाहिजे. तर त्याच्यासाठीच आजचा हा गोष्टीचा व्हिडिओ. तर प्रेग्नन्सीच्या प्रवासापासून सुरुवात करूयात. मी अजिबात असं कधीच म्हणत नाही की फार समजून उमजून आमची आर्थिक परिस्थिती आणि काय काय आम्हाला हे सगळं जमेल की नाही असा विचार करून आम्ही बाळाचा निर्णय घेतला. अजिबात नाही. जसं आपल्याकडे असतं ना की लग्न झाल्यावर सगळेजण म्हणायला लागतात मग आता बाळ कधी, मग आता गुड न्यूज कधी. आम्हाला सुद्धा म्हणत होते, लग्नाला 2 वर्ष झाली होती, लग्न झाल्यापासूनच सुरुवात होते या गोष्टीला की कधी बाळ कधी वगैरे विचारायला. तर आमच्याही बाबतीत तेच झालं, सगळे विचारायचे मग आता बाळ कधी, आता कधी गुड न्यूज देत आहे. मग 2 वर्षानंतर असं वाटायला लागलं की हां, आता आपण बाळाला जन्म दिला पाहिजे, 2 वर्ष झाली आहेत लग्नाला. आणि याच दरम्यान कानावर येतात अशा गोष्टी की अमक्या तमक्याचं लग्न झालं, इतके वर्ष झाले त्यांनी बाळाचा विचार नाही केला आणि आता त्यांना बाळच होत नाहीये. मग त्यांच्या कुठल्या ट्रीटमेंट सुरू आहेत, बरं त्या लाखाच्या ट्रीटमेंट आहेत, मग तुम्ही असं करू नका. हे सगळं प्रेशर आमच्यावर सुद्धा होतं, या सगळ्या गोष्टी आमच्या कानावर सुद्धा पडत होत्या. त्यामुळं आम्ही निर्णय घेतला. खरं तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे की आपली कॅपॅसिटी आहे का, आपली आत्ता तयारी आहे का, मुळात दोघांचं काय म्हणत आपण आरोग्य, बाळाला जन्म देण्यासाठी चांगलं आहे का, या सगळ्या चर्चा करून वगैरे निर्णय घेण्याच्या गोष्टी आहेत. पण आम्ही त्या केलेल्या नाहीयेत. त्यावेळी तेवढं शहाणपण नव्हतं. 2018 मध्ये एप्रिल महिन्यात कन्सीव्ह झालं आणि मग आम्ही आई बाबा होणार असं कळलं. सुरुवात झाली. एक गोष्ट या प्रवासात मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते या प्रवासातली, ती म्हणजे डॉक्टर जेवढे भेटले ना तेवढे खूपच चांगले आणि खूप समजून घेणारे, वैज्ञानिक दृष्टीने सल्ले देणारे आणि आंधळेपणानं गोष्टी फॉलो करू नका हे सांगणारे डॉक्टर भेटले. त्यामुळं मला असं वाटतं की आमचा हा प्रवास सोपा व्हायला मदत झाली. आम्ही राहत होतो कात्रजच्या मागे आंबेगावला, जांभूळवाडी रोड आहे ना, तर तिथे राहत होते. आसपास जे राहत असतील त्यांना माहिती असेल हा परिसर. तर तिथे राहायला होतो. तिथून जवळ होतं आम्हाला भारती हॉस्पिटल. म्हटलं चला आता इथंच ट्रीटमेंट सुरू करूयात. मग आमची ट्रीटमेंट सुरू झाली. सुरुवातीला इतका त्रास व्हायला लागला, जाणवायला लागलं की आपल्या शरीरात बदल होत आहेत, मळमळतंय, काही गोष्टींचे वास नकोसे वाटतायत, हे सगळं जाणवत होतं. आणि अशातच माझं ऑफिस सुद्धा सुरू होतं. मी डबा घेऊन जायचे पण डबा तसाच परत आणायचे आणि मग ही लक्षणं खूप जास्त तीव्र होत आहेत असं वाटायला लागलं. एका अर्थानं असंही वाटलं की 2-2 तास प्रवास करून आपण जातोय. म्हणजे विश्रांतवाडीला ऑफिस होतं माझं आणि PMTनी प्रवास करून जायला लागायचं. तर आता हे थांबवलं पाहिजे, शरीराला झेपणार नाही आपल्या, कारण PMT मधून उभं राहून गर्दीतून मी लिटरली शेवटच्या पायरीवर उभं राहून सुद्धा प्रवास केलेला आहे. मग हे सगळं खूप रिस्की असं वाटायला लागलं आणि डॉक्टर सुद्धा म्हणाले की एवढी रिस्क बघ, तुला अगदीच असं होत असेल की नाही तुला जॉब केलाच पाहिजे, त्याशिवाय तू खाण्यापिण्याचा तुझा खर्च नाही भागू शकणार, इतकी एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर जॉब कर, नाही तर तू रिस्क घेऊ नको. तर मी असं ठरवलं की रिस्क नको घेऊयात, आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊयात. हा निर्णय घेताना सुद्धा इतकी चलबिचल झालेली आहे ना मनात, आणि मला माहिती आहे तुमच्यापैकी प्रत्येकीच्या मनात ती झालेली असणार आहे, ज्या आई झालेल्या आहेत आणि ज्या जॉब करत होत्या, काहीतरी करिअर ज्यांचं चालू होतं त्यांच्या मनात. कारण आता ब्रेक लागणार आपल्या करिअरला, हाच एक पहिला मोठा शॉक असतो. पण स्वतःला ते समजावावं लागतं की
ठीक आहे आपण बाळ झाल्यानंतर पुन्हा करिअर सुरू करू, पण त्या क्षणाला जे मनात वाटत असतं ना की मी आत्तापर्यंत इंडिपेंडंट होते आणि थोडंसं परावलंबन आल्याची जी जाणीव होते ना, तर ती त्या क्षणाला मला झालेली होती आणि असं नको वाटत होतं. पण एका अर्थानं वाटत होतं आपण निर्णय घेतलाय ना, मग बाळ तरी बाळंतपण आणि प्रेग्नन्सी हे सगळं सुखरूप पार पडलं पाहिजे ना, मग काही गोष्टी तडजोड करायला लागणार. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं तसं मी स्वतःला समजावत राहिले आणि तो निर्णय घेतला. मी राजीनामा दिला नोकरीचा आणि पूर्ण वेळ मग आता स्वतःची काळजी घ्यायची आणि ह्या सगळ्या गोष्टी जे काही डॉक्टर जे सल्ले देतील, नियमित ज्या गोष्टी करायच्या असतात त्या करत राहायचं असं ठरवलं. डॉक्टरांनी पहिली एक गोष्ट सांगितली जी माझ्या कायमची लक्षात राहिली, ती म्हणजे प्रेग्नन्सी म्हणजे आजारपण नाहीये. पहिल्यांदा तर हे डोक्यातून काढून टाक की तुला काहीतरी झालंय आणि तू ट्रीटमेंटसाठी दवाखान्यात येतेयस वगैरे. नाही, प्रेग्नन्सी म्हणजे फक्त शरीरातला बदल आहे, जो सकारात्मक बदल आहे, जर तुम्ही तसा घेतला तर, आनंदानं घेतलेला तो निर्णय असेल तर. आणि हा सकारात्मक बदल तू आत्ता इथून पुढं एक्सपिरियन्स करत राहा. खूप नवीन नवीन गोष्टी तुला यातून अनुभवायला मिळणार आहेत, ज्या आम्हा पुरुषांना नाहीत मिळत, त्या तुला मिळू शकतात. तर त्यामुळे तू लकी आहेस. आणि असं ते इतके छान पॉझिटिव्हली सांगायचे ना सगळं, आणि आशाताई सगळं बोलायचं, तर खूप छान वाटायचं. आणि मग मी सुद्धा ठरवलं की मी आजारी आहे असं मी नाही स्वतःला कधी वाटून घेतलं, की हा माझ्या शरीरातला बदल आहे जो मला स्वीकारला पाहिजे आणि ज्याच्या सोबत आता मला इथून पुढे राहायचंय. मग सुरुवात झाली माझी ती म्हणजे उलट्यांनी. जसं मी मगाशी म्हणाले, कमी अधिक प्रमाणात ही लक्षणं सगळ्यांना जाणवतात. काही काहींना अजिबात उलट्यांचा त्रास होत नाही, काही काहींना अति होतो. त्यापैकी मी अतिच्या कॅटेगरीतली होती. पाणी प्यायले तरी सुद्धा उलटी होईल अशी सुद्धा कंडिशन आली. पहिले एक 3-3.5 महिने, 4 महिन्यांपर्यंत, शेवटी 4थ्या महिन्याच्या सुद्धा मला उलट्या झाल्या. आणि तो काळ फारच वाईट होता. काहीच पचत नव्हतं. स्वतःच्या हातचं तर अजिबातच नाही. बाहेरचं एक वेळ पचायचं. मग बाहेरची इडली मला आवडायची. आमच्या इथं जवळच एक छोटंसं रेस्टॉरंट होतं, तर तिथे उडपी टाऊन मला अजून आठवतं, तिथे कधीतरी सकाळची जाऊन मी इडली खायचे. कारण स्वतःच्या हातचं तर पचतच नाहीये. पण माझ्याकडे केरफरशीला वगैरे मावशी होत्या भांड्यासाठी. मग त्या मला कधीतरी दुपारचं काहीतरी छान गरमागरम खायला द्यायच्या, शेंगोळ्या करायच्या, भजी करायच्या. त्याच एकमेव होत्या ज्या मला त्यावेळी एक आधार होता. मग गप्पा मारत बसायच्या माझ्याशी, कारण दिवसभर आवी जॉबला असायचा. मग त्यानंतर हे सगळं शरीराचे त्रास, शरीरातल्या बदलांमुळे होणारे त्रास वगैरे सुरू होते. डॉक्टरांना आम्ही भेटत राहायचो, थोड्या दिवसांनी अपॉइंटमेंट्स असायच्या. माझं वजन कमी होत होतं. उलट्यांमुळे पोटात काही राहायचंच नाही. लिटरली 43 किलोपर्यंत माझं वजन कमी झालं होतं. वजन अजिबातच वाढत नव्हतं. 48 किलोची होते ज्यावेळी कन्सिव्ह झाले तेव्हा, आणि कमी होत 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 ते 43 वर पोहोचलेलं होतं. मग डॉक्टर म्हणाले काही काळजी करू नकोस, हे होत राहणार. तू जशा उलट्या बंद होतील तसा तुझा आहार वाढत राहील आणि परत तुझं वेट गेन होईल. त्यामुळे ह्या कशाचं टेन्शन घेऊ नको. ज्या प्रेग्नन्सीमध्ये सुरू असतात कॅल्शियमच्या, आयर्नच्या गोळ्या, त्या तर आपण सुरू ठेवलेल्याच आहेत. त्यामुळे तू याचं काही टेन्शन घेऊ नको. मग आम्ही डॉक्टरांना म्हणायचो, डॉक्टर आम्हाला फिरायला खूप आवडतं, कारण एकही वीकेंड मला आठवत नाही आम्ही घरात बसायचो. मग आता आम्ही काय करू? मग डॉक्टर म्हणायचे, कोणी अडवलंय तुम्हाला? तुला बाकी कुठला काही असा मेजर त्रास होत नाहीये किंवा पोटात कळा येत आहेत, अजून काय होत आहे, एक्स्ट्रीम काय होत नाही, तोपर्यंत तू जशी नॉर्मल आत्तापर्यंत राहत आलीस तशीच राहा. मस्तपैकी तुम्ही हिंडा, फिरा, एन्जॉय करा सगळं, कारण ही फेज परत येत नाही. याच्यानंतर तुम्ही 2चे 3 होता. त्यामुळे दोघांचा जो टाइम असतो ना तो इथपर्यंतच, याच्यानंतर नाही मिळणार आहे. मग आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपलं रुटीन जसं होतं आधी तर तसं आपण कंटिन्यू करूया. मग आम्ही प्रेग्नन्सीच्या काळात मी सगळ्यात जास्त फिरलीये. पुण्याच्या आसपासची जी ठिकाणं आहेत खूप आम्ही शोधून काढायचो, बारीक सारीक कुठे काय आहे, कुठे काय, आणि जायचो. मग विकेंडला जायचो. तर आमचा त्या गोष्टीत खंड पडला नाही. त्यामुळे सुद्धा प्रेग्नन्सी खूप आनंदाची गेली असं मला कायम वाटतं. त्यानंतर या काळात सल्ले देणारे खूप असतात, खूपच जास्त असतात. तुम्हाला माहितीये की आता प्रेग्नंट आहेस तर आता तिन्ही सांजेला बाहेर नाही पडायचं, पाण्याच्या ठिकाणी नाही जायचं, ह्या गोष्टी नाही करायच्या, त्या गोष्टी नाही करायच्या. तर मला आठवतं आम्ही संध्याकाळी फेरफटका मारायला जांभूळवाडी तलावावर जायचो. मला डॉक्टरांनी जे सांगितलंय ते पटायचं. आपल्याकडे म्हण आहे, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आणि इतकी ती तंतोतंत खरी म्हण आहे ना की बस, तुम्हाला जे वाटतं ना, तुम्हाला त्या क्षणाला आपल्याला माहिती असतं की आपल्यासाठी काय योग्य आहे,
तुम्ही त्याच गोष्टी केल्या पाहिजेत. आणि मी नेमकं तेच केलं. मग आम्ही फिरायला वगैरे जायचो. एकंदरीत हा सगळा प्रवास खूपच मजेत सुरू होता आमचा. अजून एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगावीशी वाटते, ती म्हणजे वेळ होता माझ्याकडे ज्याची मला सवय नव्हती. जॉबमुळं असं असायचं की पळायचंय, नुसतं पळायचंय. सकाळी उठायचंय, पटकन डबा करायचंय, 8ला ऑफिसला जायचंय, 2 तास प्रवासात, परत येताना 2 तास प्रवासात, 8 वाजता घरी रात्री. असं ते सगळं बिझी शेड्यूल होतं. आणि आता वेळच वेळ आहे मला असं वाटायला लागलं, तर मी काय करू या वेळाचं. आणि ज्या जॉबमुळं करता न आलेल्या गोष्टी होत्या तर त्या सगळ्या आत्ता करूयात असं ठरवलं. पहिली माझी आवडती गोष्ट होती ती म्हणजे अर्थातच वाचन. भरपूर पुस्तकं वाचली या काळात. डॉक्टर आह साळुंके तात्या त्यांची पुस्तकं बरीच वाचली. त्यानंतर मिळतील ती पुस्तकं वाचत राहिले. कराडच्या टाउन हॉलच्या नगर वाचनालयातून सुद्धा आणलेली पुस्तकं होती, किंवा मग मी खरेदी करायचे पुस्तकं. तर असं करत करत आम्ही भरपूर पुस्तकांचा संग्रह केलेला आणि पुस्तकं खूप वाचली. त्यानंतर मला आर्ट्स अँड क्राफ्ट आवडतं, त्यामुळं इतके क्राफ्टचे प्रकार केले ना. माझ्या दीदीच्या मुलीची, आमच्या साचीची बर्थडे पार्टी होती ऑगस्टमध्ये, आणि दीदीला म्हटलं सगळी थीम आणि त्याला जे जे सामान लागणार ना सजावटीचं मी करणार. मग ते डिस्पोजेबल पेपर प्लेट्सचे प्राणी केले होते वेगळे वेगळे ॲक्रेलिक कलरमध्ये, आणि ती सगळा तो सेट मी तयार केला होता. त्यानंतर तिच्या बाहुलीला छोटे छोटे कपडे शिवायचे. मला हातावर शिवायला लहानपणापासून, माझ्या बाहुलीला मी खूप शिवायचे, आणि त्यानंतर कपडे शिवलेच नव्हते बाहुलीला. मोठे झाल्यावर कोण या गोष्टी करत बसतं. पण ती सुद्धा हौस त्यावेळी पूर्ण करून घेतली की इतके छोटे छोटे छान छान कपडे शिवले होते मी साचीच्या बाहुलीला. त्यानंतर बिल्वासाठी पॅचवर्कची छोटी छोटी दुपटी शिवली होती हातावर. या सगळ्यात कसे माझे पहिले किती 7व्या महिन्यापर्यंत माझा वेळ कसा गेला मला कळलंच नाही. 7व्या महिन्यामध्ये मी सासरी आले, कारण सासरी डोहाळे जेवण माझं करणार होत्या सासूबाई. तर खूपच छान त्यांनी डोहाळे जेवण, जसं पारंपरिक पद्धतीनं आपल्याकडे असतं ना खऱ्या फुलांचे दागिने, म्हणजे आता वेगळी ज्वेलरी आली आहे ना, पण त्यावेळी अगदी ते कंबरपट्टा, मुकुट, धनुष्यबाण वगैरे जसं आपलं पारंपरिक डोहाळे जेवण असतं तसं त्यांनी डोहाळे जेवण केलं. आणि त्यावेळी ग्रहण होतं, आपल्याकडे म्हणतात ना ग्रहण पाळायचं वगैरे. तर सासूबाई नेमक्या ऍडमिट होत्या दवाखान्यामध्ये, आणि मला ग्रहण असून सुद्धा ते चिरणं कापणं या गोष्टी मी कधी पाळूच शकणार नव्हते. मुळात मला ती गोष्ट पटत नाही, आणि माझ्यावर जबाबदारी होती, त्यांना डबा द्यायचा होता मला दवाखान्यात, त्यामुळे या गोष्टी करणं अपरिहार्य होतं. मी ग्रहण वगैरे या गोष्टी पाळल्या नाहीत. मस्तपैकी डबा करून त्यांना दिला होता. मी छानपैकी दिवसभर जेवत होते, ते उपवास, एवढ्या वाजता जेवायचं, एवढे रात्रभर बसायचं, तसल्या गोष्टी मी अजिबात केल्या नाहीत. आणि त्यामुळे मला शारीरिक सुद्धा काही त्रास झाला नाही. बरं, माझ्या उलट्या सुद्धा तोपर्यंत थांबल्या होत्या. 4था महिना संपल्यानंतर उलट्या थांबल्या होत्या. चांगलं जेवण जात होतं, थोडं थोडं वजन सुद्धा वाढायला आणि पोट दिसायला सुरुवात झाली होती. नाहीतर तोपर्यंत असं माझ्याकडे कोणी बघितल्यावर वाटतच नव्हतं की मी प्रेग्नंट आहे. नॉर्मल मी जशी होती म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी तशीच दिसत होते, पोटच दिसत नव्हतं. मग 7व्या महिन्यानंतर तर हे सगळं जास्त सुरू झालं. मग डोहाळे जेवण झालेल्या दिवशीच आई मला माहेरी घेऊन आली, कराडला आले मी. तिथं आल्यावर तर मग काय मज्जाच. मम्माच्या मैत्रिणी खूप आहेत. प्रत्येक घरातून मला डबा यायचा. तिच्या मैत्रिणी मला रोज नवीन नवीन पदार्थ खाऊ घालायच्या. एक तर खायला प्यायला आपल्याला भरपूर आवडतं, आणि हा काळ मला या खाण्यापिण्याच्या गोष्टींसाठी जास्त लक्षात राहिलेला आहे की मी किती खाल्लंय, काय काय छान छान ऑथेंटिक प्रत्येकाच्या घरातले वेगवेगळे पदार्थ या दरम्यान खूप खाल्लेले आहेत आणि खूप मजा केलेली आहे. मग 8व्या महिन्यात माझी ट्रीटमेंट तिथं सुरू होती. सोनोग्राफी हे ते कराडच्या आमच्या घराच्या जवळच एक हॉस्पिटल आहे, तिथं सुरू होती. 8व्या महिन्यामध्ये अचानक बिल्वानी पाय सरळ केले. म्हणजे तो जात्याच उचापती आहे पोटात असल्यापासून. आणि मला वाटलं की बरं, पहिला अनुभव, माहिती नाही हे असं का होतंय, का दुखतंय, वेगळंच काहीतरी दुखतंय, काहीतरी असं खाली आल्यासारखी हालचाल जाणवतीये, काहीच कळेना. मग मला त्या रात्री ऍडमिट व्हावं लागलं. डॉक्टरांनी बिल्वाला शांत बसवण्याचा प्रयत्न केला, पण बिल्वाला घाई होती दांडगी लवकर यायची. त्यामुळे ड्यू डेट होती डिसेंबरमधली, पण महिनाभर आधीच, डिसेंबर एंडची ड्यू डेट होती, आणि महिनाभर आधीच म्हणजे 25 नोव्हेंबर 2018ला बिल्वाचा प्रीटर्म जन्म झालेला आहे. त्यामुळे 1 महिना लवकर आलेलं पिल्लू आहे माझं. झालं असं की आदल्या दिवशी रात्री 24 तारखेला रात्री 8 वाजता थोड्या थोड्या कळा येत आहेत असं वाटायला लागलं, पण वाटेना की हेच लेबर असतं का काय, काही कळेना. मग मला म्हटलं मला असं असं होतं. डॉक्टरांना फोन केला. मॅडम म्हणाल्या मी US ला आली आहे थोड्या दिवसांसाठी.
अरे बापरे, आता करणार काय? कारण त्यांच्याकडेच तर माझी सगळी हिस्ट्री आहे. बरं, आयत्या वेळी मी जाणार कोणाकडे? रात्रीचे 8 वाजलेले आहेत. मग रिक्षातून आम्ही दवाखाने फिरतोय अशी अक्षरशः अवस्था झालेली. मम्मीची एक मैत्रीण आहे अनिता काकूंची इतकी मदत झाली ना या काळात आम्हाला. अनिता काकूंच्या ओळखीतल्या डॉक्टर होत्या मोहोळकर मॅडम, जे कराडचे आहेत, त्यांना कदाचित माहिती असतील. मग आम्ही मोहोळकर मॅडमकडे गेलो. मॅडम म्हणायला, तुझ्याकडं माझी काहीच हिस्ट्री नाहीये पहिल्यापासून, मी तुला तपासलं नाहीये. बरं, आता आपण असं करूयात, एक नव्यानंच झालेलं कराड हॉस्पिटल होतं पोपटभाई पेट्रोल पंपाच्या इथं, आणि तिथं मॅडम सुद्धा काम करायच्या. मग म्हणायला, आपण तुला तिथं घेऊन जाऊयात आणि तिथं तुझी ट्रीटमेंट करूयात. मला कुठंतरी न्या आणि मला आत्ता जे होतंय त्यातून मला रिलीफ मिळू दे, माझी एवढीच त्यावेळेला अशी अवस्था होती, एवढीच इच्छा होती. मग कराड हॉस्पिटलला आम्ही गेलो. मी रात्री कराड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ते प्रीटर्म लेबर होतं आणि ते थांबवण्याचा खूप प्रयत्न केला रात्रभर मॅडमनी, पण ते काही थांबलं नाही. सकाळ होईल तशा जास्तच वाढायला लागल्या कळा. अशा कळा यायच्या ना की मला आत्ता आठवलं तरी असं वाटतं मी कसं सहन केलंय ते सगळं. खूप कळा यायच्या जोरजोरात. जसं आपल्याला टीव्हीत दाखवतात ना की कळा येत असतात आणि ती हिरोईन कोण असते ती जोरजोरात ओरडत असते, एवढं होत नाही बरं का. हे मात्र मी अनुभवातून सांगू शकते. कळ आली की मी गच्च डोळे मिटून घ्यायचे. मला चांगलं आठवते. आपण सहन करू शकतो इतपत आपल्याला ती त्या क्षणाला ताकद असते प्रत्येक स्त्रीला. तर ते अतिरंजित दाखवतात, त्यामुळं घाबरून जाण्याचं काम नाहीये. ज्या आत्ता प्रेग्नंट आहेत माझ्या मैत्रिणी किंवा ज्या विचार करतायत, तर त्यांनी इतकं घाबरून जाण्याचं कारण नाहीये. नो डाऊट हे जगातलं सगळ्यात पेनफुल असतं ती अवस्था, ते दुखणं, पण एवढं पण अतिरंजित नसतं. त्यामुळे तुम्ही नक्कीच ते सहन करू शकता. मग कळा जास्तीत जास्त कळा यायला लागल्या. मॅडम म्हणाल्या, आता डिलिव्हरी होणार, आता काही या कळा थांबवता येणार नाही. मॅडमची शिफ्ट संपली सकाळी. माझ्यासाठी परत दुसरे तिसरे चौथे कितवे म्हणून मी डॉक्टर आले. मग ते डॉक्टर होते शेख डॉक्टर. एका गावातल्या सरकारी दवाखान्यात काम करण्याचा आणि नॉर्मल डिलिव्हरीज करण्याचा त्यांचा दांडगा अनुभव. त्या डॉक्टरांना मी आयुष्यात नाही विसरू शकत. तर शेख डॉक्टर म्हणाले की काही काळजी करू नकोस, तुझी मस्तपैकी रात्र होईपर्यंत डिलिव्हरी होणार आहे, त्यामुळं तू अजिबात घाबरून जाऊ नकोस. त्यांनी इतका धीर दिला मला. मी त्यांना म्हणत होते की मला नाही वाटत आता मी याच्यानंतर सहन करू शकेन. तर ते म्हणायचे, नाही करणार तू, हे बघ खूप छान प्रोग्रेस होतीये तुझी, काही गडबड करू नकोस, काही आपण सी सेक्शनची वगैरे गडबड नाही करायची, तुला नॉर्मल डिलिव्हरी होणार आहे आणि आपण तशीच करूयात. मग त्यांनी धीर देत राहिल्यामुळं मी कसा तरी तो वेळ काढू शकले. अर्थात नॉर्मल डिलिव्हरीच चांगली आणि सी सेक्शन कधीच चांगलं नसतं वगैरे, आपल्याकडे याच्याविषयी सुद्धा गैरसमज बरेच आहेत. पण मला मनापासून वाटतं की त्या क्षणाला त्या स्त्रीची अवस्था अशी असते की मला माझी सुटका होऊ दे या सगळ्यातून. मग डॉक्टरांचा सर्वस्वी निर्णय असतो किंवा बाळाची त्या पोटातल्या अवस्था काय आहे त्याच्यावरून डॉक्टर तो निर्णय घेतात की तुमचं सी सेक्शन करायचं की तुमची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. सर्वस्वी तो त्या परिस्थितीचा निर्णय असतो. त्यामुळे असंही मला वाटतं की हा टॅबू असू नये की काय सी सेक्शन झालं आणि नॉर्मलच चांगलं, असं टॅबू असू नये किंवा त्याच्यावरून काही असं जज केलं जाऊ नये कोणाला. तर माझी नॉर्मल डिलिव्हरी झाली 8:10 म्हणजे आदल्या दिवशी रात्री 8 वाजता कळा सुरू झालेल्या, दुसऱ्या दिवशी 8:10 पिल्लू जन्माला आला. आणि मी इतकी ग्लानीत होते कारण ऑक्सिजन कमी पडत होता श्वास, आणि मग ते मला मास्क वगैरे लावलेलं. त्यातून एकच डॉक्टरांचं वाक्य माझ्या कानावर पडलं की इट्स अ बेबी बॉय. आणि इतकं छान वाटलं मला, कारण दीदीला मुलगी आहे साची आमची. असं वाटलं साचीला भाऊ झाला. खरं सांगायचं तर पहिल्यापासून वाटत होतं आपल्या पोटात जे बाळ वाढतंय ती मुलगी आहे असं वाटत होतं. त्यामुळे आम्ही मुलांची नावच ठरवली नव्हती. सगळी जी काही नावं ठरवली होती ती आम्ही मुलींचीच ठरवली होती की आता आपल्याला मुलगीच होणार हे गृहीत धरून होतो. पण आमच्यासाठी खूप मोठं सरप्राईज की आपल्याला मुलगा झालाय. बिल्व झाल्या आवीनं त्याचं नाव ठरवलं. आम्ही म्हणाला याचं नाव बिल्व, आणि मग दुसऱ्या दिवशी त्याच्या जन्माचा दाखला बिल्व नावाने आमच्या हातात होता. इतकं त्याचं म्हणजे नावासाठी पण त्याचा फार विचार करावा लागला नाही आणि काहीच नाही. तर डिलिव्हरी झाली. डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा शेख डॉक्टरांनी पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली, तू बाळंतीण आहेस, तुला सगळ्या पौष्टिक पदार्थांची गरज आहे, त्यामुळे हे खायचं नाही ते खायचं नाही असं करायचं नाही, तू सगळं खा.
नॉर्मली जे सगळं आपण खातो, सगळी फळं, सगळं जेवणातले सगळे पदार्थ सगळे व्यवस्थित तू खाऊ शकतेस. ती मोठी गोष्ट होती माझ्यासाठी, कारण मला तोपर्यंत अनेकांनी खूप सल्ले दिले होते की डिलिव्हरी झाल्यावर हे खायचं नाही, बेसन खायचं नाही आणि काय काय बऱ्याच गोष्टी. मला नीटसं आता आठवत नाहीये, पण हे खाऊ नको ते खाऊ नको असं बऱ्याच जणांनी सांगितलं होतं. पण मला अगदी दुसऱ्या दिवशी, त्या दिवशीच्या रात्री, म्हणजे रात्री 8:10 डिलिव्हरी झाल्यानंतर तासाभरात मी बाहेर आले असेल. मी जेवले, नॉर्मल जेवले, पोळी भाजी जे काही होतं ते सगळं जेवले. सॉरी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मोसंबी आणून दिलेली आईने मला. उपमा होता, मोसंबी, डिंकाचे लाडू तर तिनं तयार करायला घेतलेच होते आणि तिची इतकी धावपळ झाली त्या दरम्यान. ही पण एक खूप महत्वाची गोष्ट आहे की मम्मा माझी आधीच्या माझ्या पिढीतली असून सुद्धा तिनं इतकं नवीन विचारांशी ऍडजस्ट केलं ना. तिच्या वेळचं बाळणपण आठवून माझ्या वेळी मी असं केलं होतं, मग आता तुझं पण असंच करायला पाहिजे, असे निर्णय तिनं कधीच घेतले नाहीत. डॉक्टर हे म्हणतायत ना, हे खाल्लं तर चालेल, ते केलं तर चालेल, या गोष्टी केल्या तर त्या बरोबर, त्या तुझ्यासाठी जास्त बरोबर असतील. मी माझ्या अनुभवानुसार तुझं काही म्हणजे जे बाळंतिणीचं करतात त्या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातून करण्यापेक्षा आत्ताच्या काळाशी जे सुसंगत आहे ते सगळं मी करेन, असा तिचा स्टँड होता. त्याच्यासाठी मला नेहमी कौतुक वाटतं तिचं. तर डॉक्टरनी जसं सांगितलेलं तसं रुटीन तिनं माझं सेट केलं होतं की सकाळी उठल्यावर एवढ्या वाजता हे 2-2 तासांनी हे 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 द्यायचं. ड्रायफ्रुट्सची खीर असेल, खारकेची खीर, शेवयांची खीर, आळीवाची खीर, डिंकाचे लाडू. मला ना फक्त खाण्याच्या गोष्टी आठवतात. एवढे लाड झालेले आहेत ना माझे खाण्याच्या बाबतीत. तर म्हणजे खूप गोष्टी, मम्मानी इतक्या गोष्टी गरम गरम असं तव्यातली भाकरी ताटात यायची आणि इतकं सुख वाटायचं ना, सुखच, त्याला दुसरा शब्दच नाहीये. तर ते सुख मी मनापासून उपभोगलं. आणि माझ्या आईने सुद्धा 3 महिने खूप गोष्टी बाळासाठी, माझ्यासाठी ज्या चांगल्या गोष्टी असतील त्या केल्या. डॉक्टरांनी मला सांगितलेलं की बाळंतिणी जशी राहते ना टिपिकल, कानाला बांधून बिंदून स्वेटर घालून, तसला अजिबात करायचं नाही. तुला जर त्रास होत असेल थंडीचा तर तू स्वेटर घाल, तर तू कानाला बांध. घामाच्या धारा लागतात आणि कुठं स्वेटर घालतेस असं म्हणायचं मला. म्हटले की आम्ही इतकं सांगतो बायकांना की काही गैरसमज असतात की स्वेटर नाही घातलं तर दूध गार होईल. कसं दूध गार होईल? शरीराचं सर्टन टेम्परेचर असतं, त्याच्या खाली टेम्परेचर नाही जात. कसं कानातून भस्कन आत वारं जाईल? कानाला पडदे असतात. खूप मजेशीर होते डॉक्टर आणि खूप छान सांगायचे मोहोळकर डॉक्टर. त्यानंतर मला म्हणायचे की फिरायला जात जा, मस्तपैकी अर्धा तास फिरून यायचं बाहेर जाऊन. त्यामुळे बिल्वा झाल्यावर सुद्धा मी जुन्या पुलाच्या इथे आम्ही राहतो, तर तिथून मस्तपैकी चक्कर टाकून यायचे, चालून फिरून यायचे आणि छान वाटायचं. दवाखान्यात ज्यावेळी मी त्याला घेऊन जायचे त्यावेळी नर्स म्हणायचे की याची आई कोण आहे? मी म्हणायचे मीच आई आहे. आणि आजूबाजूला बसलेल्या बायका म्हणायच्या तुझं लहान वयात लग्न झालंय का खूप? मी म्हणायचे नाही, कारण मी टिपिकल अशी त्या अवतारात त्यांना कधीच दिसले नाही. त्यामुळे प्रश्न पडणं साहजिक होतं. तर मला सांगायचा मुद्दा हा की खूप नॉर्मल राहिले मी. अजून एक गोष्ट, आता हे पहिले 3 महिने झाले आईकडे असताना सगळं सुरळीत होतं. रात्री इतक्या जागवल्यात ना बिल्वानी की बरोबर रात्रभर तर तो जागायचाच. थोड्या वेळाने कुई करत उठायचा. बाळ असतं, शेवटी त्याला दूध पिणं, शू करणं, शी करणं एवढंच त्याचं रुटीन असतं आणि झोपणं. त्यातलं झोपणं बिल्वाच्या बाबतीत फारच कमी पहिल्यापासून. कधीच पोरगं छानपैकी आंघोळ करून झोपलंय बिपलंय नाही. आंघोळ केला की उलट जास्त जोर येणार याला खेळायला. कधीच त्यांनी गुंडाळून घेतलंय, हातबीत आत ठेवलेत असला तर प्रकारच नाही. पाळण्यात अजिबात शांत बसणार नाही, लाथा मारत राहणार इकडं तिकडं. अशा भरपूर करामती केलेल्या आहेत बिल्वानी. त्यामुळं मम्मा सोबत होती, हे सगळं मदत होत होती तिची खूप. ती पण माझ्यासोबत रात्र जागायची. पण ज्यावेळी तिकडून मी पुण्यात आले 3 महिन्याच्या बिल्लूला घेऊन, त्यावेळी खरी कसरत सुरू झाली. त्यावेळी पुन्हा जे आता आपण पोस्टपार्टमकडे वळतो, जे वाटतं ना की काय आपण हा निर्णय घेतला, हे बरोबर आहे का चूक आहे, किंवा आपलं करिअर संपलं, आता आपलं आयुष्य हेच आहे, आणि इतका स्ट्रेस येतो त्या गोष्टीचा. माझ्या बाबतीत या सगळ्या गोष्टी झाल्यात. मला एक क्षण असा आठवतो कधी कधी की अशी मी बिल्वला घेऊन बसलीये, विचार करतीये, किंवा बिल्वर रडतोय आणि मी पण रडतीये त्याच्यासोबत. तो जोरात रडतोय, तेवढ्याच
हमसून हमसून मी रडतीये की मला नाही हँडल करता येत आहे हे सगळं, नाही माझ्याच्यानं जमणार आहे, मी का असे डिसिजन्स घेतलेत. इतकं ते पोस्टपार्टम नैराश्य म्हणू शकतो आपण, ती फेज होती ना, फार वाईट फेज होती. मी गाणी म्हणत असायचे त्याला शांत करायला आणि मधूनच रडायला यायचं. कारण फक्त शरीरात बदल झालेला नसतो, त्याच्याबरोबर तुमच्या मनात सुद्धा, मानसिक सुद्धा खूप बदल झालेले असतात. तुम्ही इतके संवेदनशील होत जाता या काळामध्ये की छोट्या छोट्या गोष्टींचं रडायला येतं. अगदी कोणी काही बोललं की रडायला येतं. किंवा या काळात जे जे तुम्हाला मानसिक काय म्हणूयात, कोणी असा त्रास दिला असेल, कोणी वाईट शब्द तुमच्याबद्दल बोलताना वगैरे वापरले असतील, कोणाशी तुमचं भांडण झालं असेल, तर ते इतकं आयुष्यभरासाठी लक्षात राहतं ना, कारण अतिसंवेदनशील आपण झालेलो असतो. आणि मला मनापासून असं वाटतं की प्रेग्नन्सीमध्ये, पोस्टपार्टममध्ये सगळ्यात जास्त बाईला कशाची गरज असेल ना, तर ती मानसिक आधाराची गरज असते. खूप गरज असते की कोणीतरी सतत आपल्याला हे सांगत राहावं की ही वेळ जाईल. ते मी स्वतःला माझं मीच सांगत राहायचे की ही वेळ जाणार आहे. हे बाळ काही असंच राहणार नाहीये 3 महिन्याचं, 4 महिन्याचं. हे कधीतरी बसणार आहे, कधीतरी उठून उभं राहणार आहे, पळायला लागणार आहे, बघता बघता मोठं होणार आहे. ही वेळ जाणार आहे. मी स्वतःला समजावत राहायचे. आणि मला वाटतं की माझं हे स्वतःला समजावणं मला पोस्टपार्टम मधल्या नैराश्यावर मात करण्यासाठी खूप महत्वाचं ठरलं. तो जो काय म्हणूयात आपण, सेल्फ टॉक होतं माझं. मी माझ्याशी जे बोलत बसायचे, थोडा जरी वेळ मिळाला तरी बिलवाला झोपवायचे आणि मला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या मी करायचे. आणि परिस्थिती बरी होती त्यामुळं मला परवडलं की कामांसाठी मावशींची वगैरे मदत घेणं. नेहमी वाटतं मला की ज्या ज्यावेळी तुम्हाला शक्य आहे ना, त्या त्यावेळी तुम्ही या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. सगळं मीच करेन म्हटलं ना तर ते नाही होत. बाळासाठी असा एक माणूस लागतो. त्या बाळाच्या तालावर अख्खं घर नाचत असतं. त्याच्या रुटीननुसार सगळ्या गोष्टी विस्कटलेल्या असतात. आपलं इकडं तिकडं सगळं झालेलं असतं. 15-15 मिनिटं आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी लागत असतील तर आपण 5 मिनिटात ती गोष्ट करायला शिकलेलो असतो. त्याच्या वेळानुसार आपल्या आंघोळीच्या आणि खाण्यापिण्याच्या वेळा सेट करायला लागतात. त्यामुळं मावशी मदतीला असल्यामुळं ही जी घरातली कामं असतात, फरशी किंवा भांडी धुणं, ह्या मावशी करायच्या. स्वयंपाक मी करायचे, कारण सकाळी लवकर करायला लागायचा. आवी ऑफिसला जाणार असायचा, त्यातही आवीच्या शिफ्ट वगैरे असायच्या. त्यामुळं कधी पहाटेची शिफ्ट असली की 3-3:30ला उठून सुद्धा मी स्वयंपाक केलेला आहे. कधी नाईट शिफ्ट असली की मग रात्रीचा त्याला डबा द्यायला लागायचा करून. खूप अशा गोष्टी ऍडजस्ट करायला लागायच्या आणि ही सगळी अशी कसरत वाटायची. सगळ्यात पहिला विचार माझ्या डोक्यात यायचा की मी का करते हे सगळं. मी कधीच स्वतःला असं बघितलंय का की आयुष्यात मी असं असं करत असेल. मी स्वतःचं जे चित्र बघितलेलं आहे ते खूप वेगळं आहे. एक इंडिपेंडेंट, एक खूप स्वावलंबी अशी मुलगी जी स्वतःचे 4 पैसे कमवते, नोकरी करते आणि स्वतःला हवं तसं राहते, असं मी माझं चित्र बघितलेलं आहे. आणि हे सगळं काय, म्हणून मी जे सुरुवातीला सांगितलं ना की विचार करून घेण्याचे हे निर्णय असतात, ते याच्यासाठी की आपण मानसिक ज्यावेळी आपली पूर्ण तयारी असते त्यावेळी एवढा स्ट्रेस नाही येणार असं मला वाटतं. आणि अर्थातच मी तुम्हाला म्हणाले तसं की मी स्ट्रेसमधून सुद्धा जात होते. सेल्फ टॉकमुळे मला मदत होत होती. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगू का, बाळ ही इतकी भारी गोष्ट आहे ना, इतकी भारी की त्याचा स्पर्श, त्याचं हसणं, या सगळ्यात आपण नो डाऊट स्वतःला विसरून जातो. पण त्याच्यासोबत या ज्या गोष्टी येतात ना, त्याची चर्चा खरंच कोणी करत नाही जी केली पाहिजे. मला वाटतं आजकाल याच्याविषयीचे काउन्सिलिंग वगैरे असतील आणि तुम्ही या फेजमध्ये असाल तर तुम्हाला ते घेणं शक्य असेल, चर्चा करणं शक्य असेल तर नक्की नक्की या गोष्टी करा. हे पोस्टपार्टम मधले स्ट्रेस, पोस्टपार्टम मधलं डिप्रेशन, हे सगळं खूप चांगलं हँडल करता येऊ शकतं. मी कधी कधी दीदीला, मम्माला फोन करून म्हणायची की तुम्ही का नाही सांगितलं मला, बाळ झाल्यावर हे इतकं सगळं ढवळाढवळ होईल आयुष्यात, अगदी सगळं माझं आयुष्यच बदलून जाईल, तुम्ही मला कल्पनाच का नाही दिली कधी. आणि मम्मा म्हणायची, अगं तू मला कधीच असं केलं नाहीयेस, तू कशी मोठी झालीस, तू कशी जन्माला आलीस, तू कशी कोणाकोणासोबत वाढलीस, तुला कोणी सांभाळलं मला आठवत पण नाही, इतक्या सहज झालंय तुझं सगळं. मग मला लक्षात यायचं की नाही, तो काळ खूप वेगळा होता आणि आत्ताचा काळ भयानक वेगळा आहे. बरं, आत्ता परत त्या काळात जाता येणं शक्य आहे का? परत एकत्र कुटुंबाने येते, नोकरीसाठी आपण बाहेर राहत असतो, आपल्या घरापासून लांब राहत असतो. त्यामुळं पुन्हा जुन्या विचारांनी, किंवा जुन्या विचारांनी म्हणण्यापेक्षा
त्यावेळी तसं होतं म्हणून आपण पण त्या काळात परत जाऊन मग आपलं बाळ आजी आजोबा सांभाळतील आणि काका काकूंच्या मुलांसोबत चुलत भावंडांसोबत ते कसं मोठं होईल कळणार पण नाही. हा ऑप्शन माझ्यासमोर नाही आहे. आता माझ्यासमोर काय ऑप्शन आहे की जे आत्ता आहे ना माझ्या हातात पिटुकलं बाळ, त्याला मी जास्तीत जास्त चांगलं कसं सांभाळू शकते, त्याच्यासोबत मी स्वतःला जास्तीत जास्त कसं सांभाळू शकते, माझ्या हातात हेच आहे फक्त. आणि मी तेच केलं, तेच करायचा प्रयत्न केला. पहिल्यापासून तेवढी मॅच्युरिटी असल्यामुळं मी कधी मला त्रासाचा खूप अतिरेक झालाय असं कधी झालं नाही, एका सर्टन लिमिटपर्यंत. त्यानंतर नाही. मग मी स्वतःच शांत व्हायचे, रडून मोकळी झाले की मग बरं वाटायचं, किंवा स्वतःशी बोललं की बरं वाटायचं की या बाळाचे सगळे माइलस्टोन आपल्याला बघायला मिळणार आहेत. ही किती मोठी गोष्ट आहे. या बाळाचा पहिला दात, सगळ्या गोष्टी, या बाळाचं चालणं रांगणं सगळं आपण अनुभवणार आहे. आणि पुरेपूर आनंद घेतला माहितीये मी या गोष्टींचा, पुरेपूर. बिल्वच्या वेळी एक 5 महिन्यांचा वगैरे झाला, 6 महिन्यांचा झाला. 6 महिन्यानंतर पहिल्यांदा त्याला आम्ही पाणी भरवलं. त्याच्या आधी फक्त तो दुधावर, फक्त ब्रेस्ट फिडिंगवर होता. म्हणजे सांगतेय काय, डॉक्टरांचा शब्दानी शब्द मी ऐकल्याचा मला खूप फायदा झाला. आपल्या आसपास जुनी जाणती माणसं असतात, ते सुद्धा आपल्याला सल्ले देतात. कधी कधी ते खूप चांगले असतात. त्या काळात तुम्हाला ते चांगले वाटले, आपल्यासाठी आपल्या बाळासाठी योग्य वाटले तर ते नक्की फॉलो करा. पण असं वाटलं ना की नाहीये हे आपल्यासाठी वर्क नाही होणार तर नका फॉलो करू. मी सरळ असंच सांगेन की सगळंच जुन्या जाणत्या माणसांचं बरोबर, सगळंच डॉक्टरांचं चुकीचं असं नसतंच. या सगळ्याचा समतोल घालता येणं, आपल्यासाठी काय बरोबर आहे हे बघता येणं, हे ज्याला जमतं त्याच्यासाठी थोडा हा प्रवास सुसह्य असा होऊ शकतो. अविनाशची सुद्धा मला या काळात खरंच खूप चांगली साथ होती. म्हणजे 3 महिन्याचा बिल्व असताना मी आले होते, तर तो बिल्व 3 महिन्याचा असल्यापासून आम्ही त्याला पायावर घेऊन आंघोळ घालतो तो आजपर्यंत. तर बाळाला आंघोळ घालायची कशी हे मी तर शिकलेच होते तिकडे असताना, पण आवी सुद्धा शिकला होता. आणि तो माझ्या बरोबरीनं तो त्याच्या जेवढा ऑफिसमधून त्याला वेळ मिळेल संध्याकाळचा सकाळचा तेवढा तो बिल्वाला सांभाळायचा. मीटिंग असायच्या, त्याला तो मॅनेजर होता, रात्री अपरात्री लॉग इन करायला लागायचं. बिल्व उठलेला असला तर एका खांद्यावर बिल्वला घेतलं, एका हातात कॉल आहे, मधूनच तो लॅपटॉपवर काहीतरी करतो. अशी त्याची सुद्धा तारांबळ मी बघितलेली आहे. आणि त्यानं शक्य तेवढं काय म्हणूयात आपण, शक्य तेवढं जेवढं करता येईल ना तेवढ्या गोष्टी केल्या, तेवढी मदत मला त्याची झाली. आणि कमालीचा पॉझिटिव्ह माणूस आहे, तुम्हाला माहितीच आहे, त्याला बोलताना तुम्ही ऐकलेलं आहे. मग ह्या आमच्या दोघांमध्ये सुद्धा याविषयी बोलणं व्हायचं की आपण मिस करू काही दिवसांनी या सगळ्या फेज, ही रात्रीची जागरणं असतील, या सगळ्या गोष्टी मिस करू, हे कधीतरी बंद होणार आहे. आणि हसत खेळत मग ते दिवस असेच खरंच निघून गेले. खरंच हे सगळं बंद झालं. आत्ता अलीकडं मी म्हणेन की जास्त अजून बिल्व चांगला वागायला लागलाय. अलीकडं चांगला वागायला लागलाय इन द सेन्स तो छोटा होता तर छोटी मुलं ज्या गोष्टी करतात त्या तो करायचा. पण आई म्हणून वैताग येतो ना कधी कधी, पॅरेंट म्हणून आपल्याला पण असं वाटतं की मला थोडी आता मोकळीक दे. मला माझं विश्व आहे. बिल्व नुसता आई करणारा मुलगा होता 3 वर्षापर्यंत वयाच्या त्याच्या, आणि आता तो 5 वर्षांचा आहे. तर गेल्या 2 वर्षात त्याच्यात इतका फरक पडलेला आहे, तो वाटतच नाही हा बिल्लू 3 वर्षापूर्वीचा, आधी 3 वर्ष असा होता आणि आता तो इतका असा भारी झालेला आहे. दुसऱ्या मुलांबरोबर छान खेळतो आणि त्याच्या ऍक्टिव्हिटीजमध्ये एंगेज राहतो. मला फार चिकटून राहत नाही. नाहीतर कोणाच्या घरी गेलं की आई, म्हणजे तो फक्त मला चिकटून बसायचा. आणि मला असं वाटायचं मी का जाते कोणाच्या घरी, नको. मी आवीला म्हणायचे मी नाही येत, तुझं जा. कुठं सुद्धा काही पार्टी ठरली किंवा बार्बेक्यू पार्कमध्ये करायचं ठरलं, मी कंटिन्यू बिल्वला सांभाळायचे आणि बाकी सगळे मजा करत असायचे. मला ते बघून फार हे वाटायचं की मी का आलीये इथं, जर मला घरातही याला सांभाळायचं इथेही याला सांभाळायचं तर मी कशाला बाहेर पडतीये. तर हा सुद्धा पोस्टपार्टम मधल्या डिप्रेशनचाच हा भाग होता की मला आता नकोय, आता मला माझं जग हवंय असं वाटत राहणं, किंवा हे खूपच कॉमन आहे. मला सुद्धा फार वाटायचं की बिल्व थोडा सुट्टा हो, आता माझ्यापासून थोडं सेपरेट हो, थोडा लांब जा, आता मला मोकळीक मिळू देत. पण आता गेल्या 2 वर्षात ती मोकळीक मला चांगलीच मिळालेली आहे. बिल्व आत्ता सुद्धा मी तुमच्याशी बोलतेय, बिल्व त्याचं काहीतरी खेळण्यांमध्ये रमलेलं आहे आणि मी बोलतेय तुमच्याशी. अशी काय मी 5 मिनिटं बसू शकत होते, कधीच नाही. इमॅजिन पण केलं नव्हतं मी की एवढा त्याच्यामध्ये फरक पडेल. त्यामुळं काळ
हे सगळ्यावरचं औषध असतं. मुलांच्या फेजेस चेंज होत राहतात, आपल्या स्वतःच्या फेजेस चेंज होत राहतात. तुम्ही स्वतःला सेल्फ टॉक किती छान करताय, तुम्ही स्वतःला किती बूस्ट करताय, तुमचे डॉक्टर आणि तुमच्या बाजूची माणसं तुम्हाला किती छान छान काय म्हणूयात, किती छान छान प्रेरणा देत आहेत, किती चांगले तुमच्याशी बोलतायत, याच्यावर या सगळ्या प्रवासातला आनंद दुःख या गोष्टी अवलंबून असतात असं मला वाटतं. आणि चांगली चांगली माणसं मला भेटली. मी सुद्धा स्वतःशी खूप चांगलं बोलत राहिल्यामुळं मी या पोस्टपार्टम डिप्रेशन किंवा या फेजमधून मी बाहेर पडू शकले आणि आज खूप आनंद वाटतो मला. आम्ही घेतलेल्या निर्णयाचा आनंद वाटतो. बाळ मोठं कसं होऊन गेलं आता, खरंच मी पण असं म्हणेन थोड्या दिवसात कसा बिल्लू मोठा झाला कळलंच नाही, पण कळलेलं आहे मला चांगलंच की तो कसा मोठा झालाय, आताही कसा मोठा होतोय ते. तर आनंदाच्या गोष्टी आहेत, या सगळ्या एन्जॉय करायच्या गोष्टी आहेत. माहिती आहे आपल्याला रोज उठून पॉझिटिव्ह असं नाही राहत आहेत, माणूस आहे आपण रडणार, हसणार, दुःखी होणार, सगळ्या भावना आहेत. पण त्या वेळी त्या गोष्टी हँडल करता आल्या ना तर जमतं, मग जमून जातात आपल्याला गोष्टी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो तुम्ही कायम विचारत असता ते म्हणजे बिल्वला भाऊ बहीण कधी येणार. तर कधीच नाही, कारण आम्ही तो निर्णय बिल्वाच्या जन्माच्या आधी घेतलेला आहे की आम्हाला एकच बाळ हवंय, आम्हाला दुसरं बाळ नकोय. आणि हा निर्णय मात्र फारच विचार करून घेतलेला निर्णय आहे. त्यामुळं तुम्ही कितीही कमेंटमध्ये म्हणालात की आता एक भाऊ होते याला बहीण होते, तर नाही, आमचा पर्सनल डिसिजन आहे जो की आम्ही ठरवलेला आहे. त्यामुळं दुसऱ्या बाळाचा अजिबात विचार नाहीये. बिल्वा आमचा छान आहे, आम्हाला एक एक्सपिरियन्स त्यांनी छान दिलेला आहे. त्यामुळं एकुलता एक बिल्व आणि त्याच्यासोबत आमची ही फॅमिली, आमच्या तिघांची फॅमिली कायम राहणार आहे. असा हा सगळा माझा प्रवास होता, अशी ही सगळी माझी गोष्ट होती प्रेग्नन्सीची, पोस्टपार्टमची. तुम्हाला सांगताना, तुमच्याशी शेअर करताना मला सुद्धा खूप मजा आली. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज सहित. बाय.